हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आज आपण बघणार आहोत TET ही जी एक्झाम आहे. तर TET एक्झाममधील इंग्रजी या विषयाचे एकूण 30 प्रश्न बघणार आहोत. आणि ही जी प्रश्नपत्रिका आहे तर ती मागील वर्षाची म्हणजे 2024 मध्ये असणार आहे. त्यामुळे ही सरावासाठी प्रश्नपत्रिका आहे. तर नक्कीच हे 30 प्रश्न तुम्हाला अतिशय महत्त्वाचे ठरणार आहेत. तर IMP प्रश्न आहेत, त्याच्यामुळे तुम्ही हवं तर इम्पॉर्टंट नोट्स हे टॉपिक हे लिहून घेऊ शकता. सो यापूर्वी देखील आपल्या चॅनलवर TET मराठी 1 ते 30 प्रश्न हे टाकलेले आहे मागील वर्षाचे प्रश्नपत्रिकेचे. तर नक्की सराव करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला व्हिजिट द्या आणि TETची तयारी चालू ठेवा. चला तर आता बघूया आपण इंग्रजीचे 31 ते 60 प्रश्न क्रमांक असणार आहे. आणि आपण आता सुरुवात करूया. मराठीचे हे जे 1 ते 30 प्रश्न आहेत ते ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. सो आता आपण स्टार्ट करूया. इंग्रजी पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स दिलेला आहे बघा. He devises a series of plans to grab the attention of cops. So त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक A. A series of plans is devised to grab the attention of the cops by him. सेकंड आहे बघा, चूज द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन फॉर द गिवन सेंटेन्स. करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन आपल्याला चूज करायचं आहे बघा. फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, सतीश सेड टू कैलास, व्हाय डोंट यू कॉल अ पोलिसमॅन. सो आन्सर देखील याचं पहिलंच ऑप्शन आहे. सतीश आस्क कैलास व्हाय ही डिडंट कॉल अ पोलिसमॅन. यानंतर 33वा प्रश्न असणार आहे बघा. सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फ्रॉम अ मीनिंगफुल वर्ड्स. इथं लेटर दिलेले आहे IPUTUSR आणि त्याखाली नंबर दिलेला आहे. आणि त्यानुसार आपल्याला सिलेक्ट द कॉम्बिनेशन नंबर अल्फाबेट अरेंज अशी करायची आहे की त्यापासून मीनिंगफुल वर्ड बनणार आहे. सो या ठिकाणी हवं तर आपण लिहून घ्यायचं की ज्या त्या नंबरवर कोणता लेटर आहे आणि त्यापासून कोणतं मीनिंगफुल लेटर होतं ते फाइंड आउट करायचं. त्याचं ऑप्शन आहे तिसरा. यानंतर प्रश्न क्रमांक 34वा आहे, चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे बघा, हिज सायलेन्स प्रूव्स हिज गिल्ट. सो याचं आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, द फॅक्ट दॅट ही इज सायलेंट प्रूव्स हिज गिल्ट. नेक्स्ट आहे 35 क्वेश्चन, नेम द अंडरलाईन क्लॉज. क्लॉजवर एक का होईना प्रश्न हा येत असतो, तो क्लॉजचा टॉपिक हा करून ठेवायचा आहे. सेंटेन्स आहे बघा, द रिझन व्हाय आय डिड इट इज ऑब्वियस. सो आन्सर आहे त्याचं ऑप्शन क्रमांक 2, ॲडजेक्टिव्ह क्लॉज. प्रश्न क्रमांक 36, चूज द करेक्ट पॅसिव्ह डिग्री ऑफ द गिवन सेंटेन्स. सेंटेन्स आहे, उटी इज कूलर दॅन महाबळेश्वर. सो पॉझिटिव्ह डिग्री आपल्याला याच्यामध्ये शोधायची आहे. सो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. महाबळेश्वर इज नॉट सो कूल ॲज अ उटी. प्रश्न क्रमांक 37, स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाईन वर्ड इज. सेंटेन्स आहे, वन मस्ट नॉट बोस्ट ऑफ वन्स ओन सक्सेस. सो उत्तर आहे त्याचं आयडेंटिफिक प्रोनाउन. यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 38, आयडेंटिफाय द टेन्स ऑफ गिवन सेंटेन्स. जया अँड राधा वेअर बेइंग अनॉइड बाय सम चिल्ड्रन. सो टेन्सेससुद्धा हे कंपल्सरी येतातच, त्यामुळे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे टेन्स. सो सगळे टेन्स हे करून ठेवायचे आहे. पास्ट कंटिन्यू टेन्स आहे कारण की या ठिकाणी ING हा लागलेला आहे. कंटिन्यू टेन्स अतिशय सोपा आहे. ज्या वाक्यामध्ये तुम्हाला
ING हा प्रत्यय लागलेला दिसतो तो कंटिन्यू टेन्स असतो आणि वॉज आणि वेअर हा इन पास्टमध्ये वापरतात. तर इथे वेअर दिलेला आहे म्हणून वेअर ING दिलेला आहे, पास्ट कंटिन्यू टेन्स हा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39वा. चूज द वर्ड नियरेस्ट इन मीनिंग टू द गिवन वर्ल्ड. रिप्लेनिश. सो त्याचं उत्तर आहे टॉप अप. पुढचा आहे बघा प्रश्न. चूज द वर्ड अपोजिट इन मीनिंग टू द गिवन वर्ड. ग्रीम या शब्दाचा अपोजिट शब्द हा आपल्याला शोधायचा आहे. अपोजिट वर्ड, अपोजिट मिनिंग सांगायचं आपल्याला ग्रीमचं, तर डिलाइटफुल. प्रश्न क्रमांक 41. चूज द मोस्ट इफेक्टिव्ह वर्ड टू फिल इन द ब्लँक. सेंटेन्स आहे वी डॅश नॉट हरी, वी हॅव गॉट प्लेंटली ऑफ टाइम. सो आन्सर आहे त्याचं नीड. वी नीड नॉट हरी. प्रश्न क्रमांक 42. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी डॅश ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप्ट. सो याचा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 ॲज. ही सोल्ड हिज प्रॉपर्टी ॲज ही वॉज अंडर अ लॉट ऑफ डेप्ट. प्रश्न क्रमांक 43 बघा. चूज द करेक्ट ॲडजेक्टिव्ह टू फिल इन द ब्लँक. या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. स्वराली इज डॅश डान्सर अँड अडॉप्ट अ लोडेड अ स्किल. तर स्वरालीमध्ये काय आहेत? अ स्किल डान्सर, त्याच्यामध्ये नृत्याची कला आहे. प्रश्न क्रमांक 44. चूज द करेक्ट पेअर ऑफ आर्टिकल टू फिल इन द ब्लँक. आय रीड डॅश इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम डॅश महाभारत. सो या ठिकाणी आपल्याला आर्टिकल यूज करायचे आहे. आर्टिकलवर हमखास 1 किंवा 2 हे प्रश्न असतात, त्याच्यामुळे आर्टिकल हे कंपल्सरी हे करून ठेवा. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सो बघा आता याचा आन्सर आय रीड अन इंटरेस्टिंग स्टोरी फ्रॉम द महाभारत. क्वेश्चन नंबर 45. चूज द करेक्ट पेअर ऑफ प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. I differ dash you dash this issue. So I differ with you on this issue. So next आहे बघा. Read the following extract and answer the question by selecting the correct alternative. Question numbers 46 to 50 म्हणजे 4 प्रश्न तुम्हाला असणार आहे. सो बघा. देर इजंट टाइम टू डू थिंग्स आय वॉन्ट टू डू, with all the mountain top to climb and all the woods to wander through and all the seas to sail upon and everywhere there is to go and all the people everyone who live upon the earth to know. There's only time to know a few and do a few and then sit down and make a rhyme about the rest I want to do. सो या पद्धतीने तुम्हाला पोयम आहे आणि पोयमवर आधारित तुम्हाला मात्र 4 प्रश्न हे दिलेले आहे. सो या ठिकाणी पहिला प्रश्न आहे त्या पोयमवर आधारित प्रश्न क्रमांक 46 ते 50 असणार आहे. द पोएट सेज दॅट देअर इज नो टाइम बिकॉज ऑफ लाईफ इज सो शॉर्ट. He is a businessman. No, he is a very old. Not he is a poet. So answer आपला आहे this is a short. Life is short. So next आहे 47 question. In this poem the poet is dash over ambitious. Next is question number 48. For those things that the poet does not have any time, he wishes to dash sit down and compose a poem. Next is question number 49. In this poem, the poet wants to scale mountains, seas, forest, all of these. So answer is all of these. Next is find out a word from the poem which means to
walk slowly around, climb, wander, sail and go. So answer is wander. 51 is choose the correctly spelled word. पॅसेंजर, पॅसेंजर. आता यांचं प्रोनाऊन्सिएशन हे सिमिलर होते ॲज लाईक, परंतु आपल्याला करेक्ट स्पेलिंग हे चूज करायचं आहे. सो या ठिकाणी करेक्ट स्पेलिंग हे पॅसेंजरचं असं असणार आहे, PASSENGER, पॅसेंजर. सो नेक्स्ट क्वेश्चन आहे 52. फाइंड आउट विच पार्ट ऑफ स्पीच द अंडरलाइन वर्ड बिलॉंग टू द bottom line is that we have to make a decision today. सो अंडरलाइन केलेला शब्द हा काय आहे पार्ट ऑफ स्पीच मधला, तर तो आहे नाउन. पार्ट ऑफ स्पीच हा देखील पॉइंट हा करून ठेवायचा आहे. 8 पार्ट ऑफ स्पीच आहे, तर ते नक्की करून ठेवा. पुढे बघा प्रश्न क्रमांक 53. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स हे कोणतं आहे, तर डायरेक्ट आन्सर सांगते बघा. ऑप्शन क्रमांक 4 आहे, सोहम एन्जॉय हिमसेल्फ ॲट द पार्टी. क्वेश्चन नंबर 54. चूज द करेक्ट फ्रेजेस वर्ब टू फिल इन द ब्लँक. द प्रिन्सिपल डॅश अँड एक्सप्लेनेशन्स फॉर हिज बिहेवियर. So answer is the principal called for an explanation for his behavior. Next question 55 is identify which part of sentence has an error. My sister-in-law or who live in a Pandharpur or have come to stay with us or for a month. So याचा ऑप्शन क्रमांक असणार आहे A. 56. Select the appropriate alternative to fill in the gap. Pallavi dash me of a girl I used to know. So answer is reminds. Next question is 57. Choose the most suitable one word for the given expression. Witty and clever retort. So आपल्याला या ठिकाणी सुटेबल वन वर्ड हा सांगायचा आहे. इथे एक्सप्रेशन दिलेले आहे विटी अँड क्लेवर रिटॉर्ट. सो त्याचा आन्सर असणार आहे रिपार्टी. 58 नंबर क्वेश्चन. चूज द अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. शी इज डॅश इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू डॅश युरोपियन इंजिनियर. तर या ठिकाणी आपल्याला अल्टरनेटिव्ह फिल इन द ब्लँक करायचा आहे, लिहायचं आहे. म्हणजे इथं आर्टिकल आपल्याला लिहायचे आहे. खाली ऑप्शन दिलेले आहे. शी इज डॅश इंडियन. सो इंडियन AEIOU हे जर स्वर असेल तर आपण त्या ठिकाणी ॲन हा यूज करत असतो. सो या ठिकाणी येईल शी इज ॲन इंडियन आर्टिस्ट मॅरिड टू अ युरोपियन इंजिनियर. अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स. I am in debt dash you dash your help. सो या ठिकाणी I am in debt to you for your help. हे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर येईल. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन. फिगर ऑफ स्पीचवर देखील एक किंवा 2 हा कंपल्सरी प्रश्न हा येत असतो. फिगर ऑफ स्पीच हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. सो ट्रीस्ट इट इज द इंचेप्स रॉक. सो हा आहे ॲपस्ट्रॉफी. नेक्स्ट आहे बघा या झाले तर ठीक आहे. या पद्धतीने तुमचे टोटल इंग्रजी या विषयाचे TET मागील वर्षीची जी प्रश्नपत्रिका होती ते 30 प्रश्न आज आपण बघितलेले आहे. आणि यातील जे महत्त्वाचे पॉईंट होते तर ते म्हणजे तुम्हाला डिग्री करायची आहे, व्हॉईस करायचे आहेत, त्यानंतर पुन्हा पार्ट ऑफ स्पीच करायचे आहेत आणि फिगर ऑफ स्पीच हे करायचे आहे. सो या पद्धतीने हे महत्त्वाचे टॉपिक असणार आहे. पुढचा व्हिडिओ आपण बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र यावर करणार आहोत. सो एक विषय आपण घेत आहोत. त्याच्यामुळे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि
चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आपण विषय तिसरा हा घेणार आहोत, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, त्यावरील पुढील 30 प्रश्न. आणि ऑलरेडी आपल्या चॅनलवर TET 2024 प्रिव्हियस क्वेश्चन पेपरमधील मराठी विषयाचे 30 प्रश्न हे टाकलेले आहेत. तो व्हिडिओ देखील अपलोड आहे. सो तुम्ही त्याचा देखील नक्की सराव करा, जेणेकरून तुम्हाला IMP टॉपिक मराठी या विषयाचे देखील कळते. सो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान अभ्यास करा आणि यशस्वी व्हा.